विधानसभेच्या अधिवेशनात लक्षवेधी प्रस्तावात नागपूर शहराच्या अनधिकृत लेआउटचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला। नागपुरातील आमदारांनी एनआयटीमध्ये आरएलच्या नावाखाली होत असलेल्या घोटाळ्याकडे आणि भूखंडांच्या नियमितीकरणाकडे सरकारचं लक्ष वेधलं। चर्चेदरम्यान आमदारांनी घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली, तर त्यांनी भूखंड नियमित करण्यासाठीच्या समितीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले। यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत जनतेच्या बाजूने निर्णय घेण्याची माहिती दिली। प्रस्तावावर चर्चा करताना काँग्रेस आमदार डॉक्टर नितीन राऊत यांनी आरएलच्या नावावर अनियमिततेचा मुद्दा उपस्थित केला। लेआउट बांधून सामान्य जनता आणि एनआयटीची फसवणूक केली जात असून नियमिततेच्या नावाखाली घोटाळा केला जात असल्याचा त्यांनी आरोप केला। राऊत यांनी घोटाळ्याची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली। घोटाळा जर या ठिकाणी झाला आहे, माझी मागणी राज्य शासनाला अशी आहे की एनआयटीने जारी केलेल्या नियमितीकरण पत्रांच्या त्वरित पुनर्विचार करून ते आपण रद्द करणार काय। नंबर 1, या घोटाळ्याची सखोल चौकशी करून विकास ठाकरे साहेबांनी जो घोटाळा मांडला त्याची सखोल चौकशी करून, हाच आहे ना, याची अर्जदारांवर कठोर कारवाई करण्यात येणार काय आणि जे अधिकारी एनआयटीचे या ठिकाणी चौकशी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करणार का। चर्चेदरम्यान नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनीही एनआयटी मधील प्रलंबित भूखंड नियमित करण्याचा मुद्दा उपस्थित केला। सार्वजनिक ठिकाणी बांधलेल्या लेआउटमध्ये लोक गेल्या अनेक दशकांपासून राहत आहेत, मात्र एनआयटी त्यांना नियमित करत नाहीये असं आमदार कृष्णा खोपडे म्हणाले। अशा अनधिकृत भूखंडांना नियमित करण्यासाठी समिती स्थापन करण्याची त्यांनी मागणी केली। 2013 मध्ये आपण आढारी समिती एक नेमली होती आणि त्यांनी पूर्ण शहराचे निरीक्षण करून अनेक आरक्षण त्यावेळेस हटवले होते आणि म्हणून माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे, सरकारला विनंती आहे का अशा प्रकारची एक समिती अगर आपण नेमली तर नागपूर शहरामध्ये हे जे किरकोळ ज्या ठिकाणी आरक्षण आहे ते हटवण्यास मदत होईल आणि नागपूर शहराच्या अनेक लोकांना फार मोठ्या प्रमाणात राहत मिळेल आणि म्हणून सरकारने आज या ठिकाणी एक समिती या आरक्षणासंदर्भात घोषित करावी अशी माझी या ठिकाणी विनंती आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही आमदारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली। जनतेच्या हितासाठी आम्ही एक समिती स्थापन करू आणि प्रलंबित भूखंड नियमित करण्यासाठी काम करू असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। यामध्ये बरोबर आहे त्यांचं म्हणणं। 14/8/2013 रोजी शासनाच्या माध्यमातून गुंठेवारी अधिनियमांतर्गत नियमितीकरणासाठी समिती गठीत केली होती आपण आणि त्या समितीच्या माध्यमातून जवळपास 13,181 लोकांचं नियमितीकरण झालेलं आहे। आता ती समिती 15/2015 रोजी अध्यक्ष महोदय 1/12/2015 रोजी ती समिती बरखास्त झालेली आहे। आता सद्यस्थितीमध्ये नियमितीकरणासाठी 15,262 जे अभिन्यास आहेत, भूखंड आहेत ते प्रलंबित आहेत आणि यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून 40-50 वर्षापासून ते लोक तिथे राहत आहेत, भोगवटादार आहेत, परंतु त्यामध्ये जे आरक्षण आहेत ही आरक्षणं देखील काही आरक्षण रस्त्याची आहे 3005, त्याचबरोबर कंपोस्ट डेपो ते 2253, सुती मलनिस्सारण योजनेचे आहेत 1552, उद्यान आहे त्यामध्ये 3000, खुली जागा 127, खेळाचं मैदान 638 आणि बाकी अनेक आरक्षण मी सगळी वाचत नाही आहे।